कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे फोडणीला घालायचे. जिरे तडतडले की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून आपण परतून घ्यायचा आहे. कांद्याचा जरासा रंग बदलला की इथे 2 ते 3 चमचे दही मी ॲड केलं आहे आणि छान मिसळून घेतलं आहे. दही ऑप्शनल आहे, नसेल स्किप केलं तरी चालतं आहे. एक टोमॅटो बारीक कापलेला त्यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटो परतवल्यानंतर हळद, धणे जिरे पावडर आणि घरातलं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे सगळं घालून छानपैकी मिसळून घ्यायचं आहे. मसाले परतून झाले की गरजेनुसार थोडंसं पाणी टाका. जर भाजी पातळ करायची असेल तर पाणी जास्त टाका आणि सुकी हवी असेल तर पाणी कमी टाका. त्याचबरोबर पाव किलो पनीर इथे छोट्या क्यूब्समध्ये कट करून मी घेतलं आहे आणि ते ॲड केलेलं आहे. मसाल्यांबरोबर पनीर छान परतवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी पण या भाजीमध्ये ॲड करायची आहे. खूप छान चव येते याची. पुन्हा एकदा सगळं मिसळून आपण यावरती झाकण लावून 5 मिनिटं फक्त शिजवायची आहे. पनीरची भाजी शिजायला वेळ लागत नाही. 5 मिनिटं झाल्यावर झाकण काढायचं आहे. आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.